नवी मुंबईतील रबाळे पोलिसांनी लग्न समारंभात मौल्यवान दागिन्यांची चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करून तब्बल 7,53,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. ऐरोली सेक्टर 15 येथील शकुंतला दया शंकर प्रसाद यांच्या मुलीच्या लग्नात लेवा पाटीदार समाज हॉलमधून सोन्या चांदीची दागिने, रोख रक्कम आणि मौल्यवान वस्तू असलेली पर्स 2 नोव्हेंबर रोजी अज्ञात चोरट्यानं चोरून नेली होती. या प्रकरणी रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, पोलीस निरीक्षक सचिन गवळी आणि गुन्हे पोलीस निरीक्षक श्याम बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश पाळदे यांच्या पथकानं घटनास्थळ आणि परिसरातील सीसीटीव्ही तपासला असता 2 संशयित आणि त्यांनी वापरलेली स्विफ्ट कार दिसून आली. आरोपींची गुन्हे करण्याची पद्धत पाहून ते मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यातील कडिया साशी गावातील असल्याचं निश्चित झालं. या गावातील काही टोळ्या विवाह सोहळ्यांमध्ये अशा प्रकारे चोरी करत असल्याची माहिती मिळाली. गुप्त माहितीदाराच्या मदतीनं मिळालेल्या माहितीनंतर पोलीस पथक मध्य प्रदेशला रवाना झालं. 5 दिवसांच्या अथक तपासानंतर आरोपींनी चोरीचा मुद्देमाल महिला आरोपी अंजली प्रदीप दफानी हिच्याकडे ठेवला असल्याचं उघड झालं. पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन सोन्याचा नेकलेस, इयरिंग, चेन, पैंजण, चमकी, 1 लाख रुपये रोख, 2 आयफोन असा एकूण 7,53,000चा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणातील अजून 3 आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू असल्याचं रबाळा पोलिसांनी सांगितलं. वादळवारा लाईव्हसाठी अमोल कांबळे, नवी मुंबई. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.